रामकृष्ण हरी. हे बघा संगीताच्या गोठ्यात तुमचं अगदी स्वागत आहे. बघा सकाळी सकाळी उठलं की धारा झाल्या की गोबर घ्यायचं, याच्यात पाणी सोडायचं शेणखतात. आता एवढा आहे ते शिकार झाला. आता मी पाणी सोडणार झाडांना. म्हणजे आधी पाणी सोडायचं इकडं. आता इथं झाडाला सोडायचं पाणी. इथं सोनचाफ्याचं झाड आहे. अगदी त्याला छान फुलं येतात. मुक्त गोठ्याच्या कडेने लावलेली झाड आहे ही. आणि तुळस बी आहे बघा, खूप छान तुळस आहे. आणि इथे एक अंजिराचं झाड लावलेलं आहे, ते बी खूप सुंदर आहे. थोडासा पाईप मी वरून घेते. माझ्या टांगवा पाणी पडलं. आता इथे केळी खूप सुकली. ऊनच तेवढं येतं, एवढी केळी सुकली. मी आज तिला अगदी भरपूर पाणी घालते. अगदी खूप पाणी घालते बघा. आणि तिला खरंच खूप पाण्याची गरज आहे. ती खूप सुकलेली आहे, पाण्याची गरज आहे तिला बघा. आता अगदी भरपूर पाणी घालायचं. अगदी त्याच्यात खोडाच्या ह्याच्यातसुद्धा मी पाणी सोडणार आहे. एवढ्या उन्हातही ती म्हणजे राहिली. म्हणजे कसं आहे, केळीच्या आतमध्ये खुटामध्ये पाणी असतं, पण जोपर्यंत पाणी खाली निघत नाही तोपर्यंत आपल्याला घालायचं बघा. असं पाणी आहे ना, खाली निघायला पाहिजे. अगदी भारी वाटतं ते. हे बघा, या पाटाने पाणी सोडते आणि पाटाने पाणी नेमका जाणार आहे तिकडे बघा. अगदी पोटभर पाणी झाडाला सोडायचे आपल्याला. पाणी जिरतं इथं. इथं शेणाचा उकुंडा आहे ना, असा उकुंडा बी बघा. संपूर्ण हे खत इथं. आणि पाणी काय होतं, असं कडेला गेलं की लगेच जिरतं. मग त्या झाडाला पोटभर पाणी नाही भेटत. हे बघा, आता इथं आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाला आता या आंब्याच्या झाडाला पाणी घालते बघा. आंब्याच्या झाडांना आपण जेवढं जपन तेवढं म्हणजे खूप चांगलं असतं. आणि उन्हाळ्या दिवसाचं तर खूप जपायला लागतं झाडांना. म्हणतात ना, तुम्हाला फळ कोणी आयतं देणार नाही, त्यांना खूप जपायला लागतं, तेव्हा ते फळ भेटतं आपल्याला. जेवढे जपसान तेवढी ती झाडं अगदी छान होतात बघा. तर इथं दुसरं झाड आहे मोठं. मोठं म्हणजे लय बी मोठं नाही, छोटंच आहे. हे बघा, त्याला किती छान. यंदा एवढे आंबे नाही आहेत, 2च आहे, पण बघा किती मोठा आंबा आहे का. पुढल्या वर्षी अगदी भरपूर येतील. इकडे झाडांमध्ये येते, ते तुम्हाला दिसणार नाही आहे. आपण जपलं तर ते झाड आहे, नाही तर नाही. अशा पद्धतीने मी बघा पाणी घालणार आहे, संपूर्ण झाडांना पाणी घालणार आहे. तर मी 1-1.5 तास या झाडांना मला पाणी घालावं लागतं. आणि तेवढा वेळ लागतोच. गावी घालते बघा.
छोटं आहे. आणि इथं नेमका वळई आहे, इथे वरणीची वळई आहे एक, आणि दुसरी एक पाठीमागं आहे. आपण ह्या झाडाला पाणी सोडून देऊया. झाडाला बी आता खाली बघा उंदराने उकीर घेतलेला आहे, त्याच्यामुळे त्याला कसं आहे पाणी सोडायला लागतं बघा. कसं मोठं वेळ घेतलं आहे. आणि त्या शेजारीच एक जांभळीचं झाड आहे, पण त्याला काही यंदा जांभळे आलेले नाही आहेत. पुढल्या वर्षी नक्की त्याला जांभळे येतील, अगदी भरपूर गोड मेवा रानमेवा खायला भेटेल. आता याला अगदी पोटभर पाणी सोडते. आणि आता इथं हे शेवग्याचं झाड, हे शेवग्याचं झाड आहे. शेंगा आलेल्या आहेत त्याला थोड्याशा, हे बघा अगदी 2-3 कालवणं होतील. तुम्हाला शेंगा इथं झाडात दिसत नसेल, पण आलेल्या आहेत. हे बघा शेंगा बी अशा आहेत की अगदी हाताने तुटतील अशा पद्धतीच्या ह्या शेंगा आहे शेवग्याच्या, हाताने तुटतील. हे बघा इथं बी हे काय होतं आहे, पानांमुळं तुम्हाला शेंगा दिसत नाही आहे. आणि अगदी अशा खाली बी लागल्यात बघा शेवगे. चांगल्या तिकडे बी चांगल्या 7-8 शेंगा आहेत आतमध्ये मस्त. अगदी ते बीळ मी बंद करण्याचा प्रयत्न करते, कारण की मग इकडे झाडाला पाणीच नाही राहणार. पण ते काय अजून बंद झालंच नाही बघा. असं उंदरांनी घेतलेलं बिळं वगैरे हे आपल्याला पॅक केली नाही. कसं झाडाला पोटभर पाणी भेटतं आणि ते उंदराचं बिळाचं पाणी कुठं जातं कळत नाही. हे बघा ते अशा पद्धतीने पॅक करता का, तरी बी एवढं बुजवलं तरी बी जातंच पाणी. मी चांगलं ठोकून 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 त्याला बंद करते. ते वेळ खूप खोल आहे, एवढे काय माझ्याकडून बंद नाही होणार. आता पुढच्या झाडाला मी पाणी देते. इथं छोटं चिक्कूचं झाड आहे, कारण की मोठं होतं ते, त्याचा शेंडा मोडल्यामुळं कसं आहे ते आता खालून फुटलं आहे. आणि झाडं लावायचा मला खूप म्हणजे छंद आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारची. इथं सगळ्यात छोटा आंबा आहे, तो बी केशरचाच आहे, संपूर्ण केशरचेच आंबे आहेत, खूप छान आहेत. हे त्याच्याबरोबर लावलेलं चिक्कूचं झाड हे किती छान झालं बघा, अगदी गोंडसपर्यंत फुटलं एकदम मस्तपैकी. आणि ह्या पावसाळ्यात मी अजून 2-4 झाडं लावणार आहे चिक्कूची. आणि अशी फळं म्हणजे खायला खूप गोड ही फळं, आणि फळांची झाडं लावायला मला खूप आनंद आहे बघा. आता इथं हा मोठा आंबा आहे, तो बी यंदा फुटल्यामुळं कसं आहे त्याला काही आंबे आलेच नाही यंदा, त्याला बी भरपूर आंबे येतात. झाडांना मी पाणी घालते बघा अशा पद्धतीने, छान झाडं आहेत. लाईनीत झाडं आहेत संपूर्ण, पण दुसरा पाईप आणायला लागेल त्याला पाणी घालायला. आपण त्यांना जपलं तर ते आपल्याला फळ देऊ शकतात, आपण नाही जपलं तर नाही फळ मिळणार. तो पाईप मी लावून दिला आणि अशा पद्धतीने पाणी उडते संपूर्ण. हे बघा अशा पद्धतीने याच्यावर पाणी उडते. हे बघा ह्यावेळी आंब्याला